नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळीकडेच बाप्पाचं जल्लोषात आगमन झालेलं आहे. घरोघरी बाप्पा विराजमान देखील झालेले आहे. खरं तर कलेचा अधिपती म्हणजेच बाप्पाला आपण म्हणतो. आणि आत्ता मी आलेली आहे अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी. स्वप्नील नुकतंच प्राणप्रतिष्ठा झालेली आहे बाप्पाची. खूप प्रसन्न भक्तिमय वातावरण आहे आणि किती छान पॉझिटिव्हिटी देतोय बाप्पा. खूप छान. बाप्पा दरवर्षी पॉझिटिव्हिटी देतो. मला असं वाटतं हे 2 दिवस पुढचं संपूर्ण वर्ष पॉझिटिव्हिटी देत राहतात. इतकी माणसं येतात, इतकी लोक भेटतात, एक पावित्र्य आहे वातावरणात. सगळीकडेच पावित्र्य आहे. तू अगदी खिडकीत उभी राहिलीस तर तुला बाहेर पण ढोल ताशांचा आवाज आहे, गणपती बाप्पा मोरयाचा नाद घुमतोय. सो माझा अत्यंत लाडका सण आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचधातूची मूर्ती आहे. खूप सुंदर तुमचं बाप्पाचं आगमन देखील झालं. मायरा आणि राघव दोघांचाही सहभाग खूप छान होता. किती मस्त वाटतंय. खूप छान वाटतंय. खूप मजा. मायरा राघव आता हळूहळू मोठे होतात तसं त्यांचा सहभाग वाढतोय. म्हणजे यावर्षी हे जे पेढे आहेत हे पण घरी केलेत. सो आई, लीना, मायरा, राघव, आमचा दत्ता सगळ्यांनी मिळून हे केलंय. सो इंटरेस्टिंग. म्हणजे खूप डेकोरेशन काय पासून ते सजावट वगैरे आपण फार बदलत नाही. दरवर्षी तीच असते. फक्त त्यातलं सातत्य राखणं आणि खूप सुबक वाटते. म्हणजे छान असं सिम्पल पण हा म्हणजे प्रयत्न म्हणजे काय म्हणतात रादर त्यातली भावनिक बाजू किंवा त्यातला जो मंत्रोच्चार आहे तो जास्त व्हावा किंवा त्याच्यावर जास्त जोर असावा असं दरवर्षी वाटत असतं. ते बाप्पा करून घेतात. बरं. स्वप्नील, तू गिरगावातला होतास. म्हणजे मूळ तू गिरगावातला. आणि तुझा श्री गणेशा म्हणजे इथला आपला क्षेत्रातला या सिनेसृष्टीतला श्री गणेशा गिरगावातूनच सुरू झाला. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवातच नाटक वगैरे. पण काय तिथल्या आठवणी आहे? गिरगाव खूप छान. खूप छान. गिरगाव म्हटलं की मी कालच कोणाला तरी सांगत होतो की तुम्ही गिरगावातल्या माणसाला गिरगावाच्या बाहेर नेऊ शकता, पण गिरगावातल्या माणसाच्या मनातनं गिरगाव कधीच बाहेर नेऊ शकत. आय वॉज बॉर्न अ गिरगावकर, आय डाय अ गिरगावकर. खूप भारी वाटतं. माझ्या कोर आठवणी ज्या म्हणजे अगदी कोर मेमरी ज्याला आपण म्हणतो त्या गिरगावातल्या गणेशोत्सवाच्या खूप आहेत. अगं किती सांगू तुला. म्हणजे मांडव घालायला रात्रभर जागायचं. मी काही फार ग्रेट करायचो असं नाही, पण कोणाला तरी सुतळच नेऊन दे, कोणाला तरी बांबू 5 लोक मोठे दादा धरतायत तर आपण फक्त धरल्याची ऍक्टिंग कर. इतकं बेसिक. पण रात्री हो सगळं नाटुकलीत काम करणं, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं, चमचा गोटी म्हण, बटाटा शर्यत म्हण. आता ते हल्लीच्या पिढीला कळणार पण नाही मी काय बोलतोय ते. मग रस्ता धुवायचा, सगळं चाळी होते आता, सगळा रस्ता धुवायचा. मग लाऊडस्पीकर लावायचा. मग आपला वशील असेल तर आपल्या ओळखीचं गाणं लागायचं लाऊडस्पीकरवर. सो खूप आठवणी, असंख्य आठवणी. बरं, मायरा आणि राघवचं किती म्हणजे त्यांना ह्या बदलतं स्वरूप तू कसं समजावून सांगतोस की तेव्हा गणेश आता जवळजवळ 30-31 वर्ष होऊन गेली असल्या सगळ्या गोष्टी? जास्त मला असं वाटतं की त्यांना बदलतं स्वरूप सांगतो आठवणींमधनं, पण ते आत्ता जे बघतायत हे त्यांच्यासाठीचं स्वरूप आहे आणि त्यांनी हे पुढे घेऊन जावं अशी इच्छा आणि अपेक्षा आहे. आत्ता तरी वाटतं की दोन्ही मुलं फार उत्साहाने त्यात सहभागी होतात. आणि तू आज बघितलंस तर मायरा परकर पोरका घालून, परकर पोलका वगैरे घालून ती एकदम मिरवती, असे एकदम चंद्रकोर वगैरे लावून. तिला आवडत आहे. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. बरं, मायरा आणि राघवचं असं कधी म्हणणं नसतं कारण की दरवर्षी मूर्ती आपली पंचधातूंची असते. तर आपल्या बाहेर बाजारात अनेक छान छान मूर्ती येत असतात. म्हणजे लहान मुलांच्या आवडीच्या बाप्पाच्या मूर्ती. तर त्यांचा कधी हट्ट नसतो की बाबा यावर्षी आपण अशी मूर्ती आणू यावर्षी असते? हे बघ, प्रत्येकाचं त्याबद्दल वैयक्तिक मत आहे. माझ्यावर जे संस्कार झालेत अनेक वर्ष, कारण 74वं वर्ष आहे, तर आमच्या घरची पद्धत अशी आहे की मूर्तीचं स्वरूप बदलत नाहीत. दरवर्षी म्हणजे जेव्हा मातीची किंवा शाडूची मूर्ती होती तेव्हाही ती त्याच शेपची, त्याच साईजची तीच मूर्ती. सो आमचं म्हणजे प्रत्येक घरची पद्धत वेगळी आहे. आपल्या घरची पद्धत अशी आहे की मूर्तीचं स्वरूप, उंची काहीच बदलत नाहीत गुरुजींना विचारल्याशिवाय. म्हणून तर पंचधातूची करणं सोपं झालं, कारण ते तसंच पाहिजे अपेक्षित दरवर्षी. आणि मखर वगैरे काही करायचं नाही माझ्या आजोबांपासून चालत आलं, कारण त्यांचं म्हणणं होतं की मखर केलं की मग देव फक्त समोरनं दिसतात, तर 1.5 दिवस येतात तर सगळीकडनं देव दिसले पाहिजे. ते परत त्या प्रत्येक घरच्या परंपरा आणि पद्धती असतात, त्यात चूक बरोबर काही नाही, प्रत्येकाची हौस आहे. तर ते तेव्हापासून आजोबांपासून सुरू आलंय, ते चालू राहिलं. म्हणजे त्याच्यात काही आता तेच पुढे चालू ठेवलंय. बरं, बाप्पाचं आपलं एक वेगळं कनेक्शन असतं. म्हणजे बाप्पा कधी आपल्याला वडिलांच्या रूपात, मित्राच्या रूपात, भावाच्या नात्यात येत असतं. तुझ्यासाठी बाप्पा काय? बाप्पा तू म्हणलीस असं वेगवेगळ्या वेळीच वेगवेगळं रूप आहे. कधी तो आई होतो, कधी तो बाप असतो, कधी तो मित्र असतो, कधी तो सखा असतो, कधी तो मावशी असतो, कधी आत्या, कधी बहीण, कधी काका. सो तुम्ही त्या मूडमध्ये कुठले आहात. कधी त्याच्यावर रागावता येतं, कधी त्याच्यावर प्रेम करतात, कधी त्याचं कौतुक वाटतं, कधी आपल्याला त्याच्याकडनं कौतुक हवं असतं.
कधी वशिला लावणं असतं. सो असतंच की वेगवेगळी म्हणजे जसा भाव तसा देव असं मला वाटतं. बरं, मोदक खाण्यात घरात सगळ्यात जास्त मी उत्साही कोण असतं? मी आणि मायरा खाते पण ते छोटे आहेत ते 1-2. बनवण्याचा कधी प्रयत्न केलाय मोदक? काय बनवण्याचा कधी प्रयत्न हो केला? केला ना, एकाच वर्षी केला होता. तो इतका फसला की त्याच्यानंतर मला येऊ पण देत नाहीत जवळ. मी काय मदत करू ते म्हणतात तू काही करू नको, हीच मदत आहे. बरं, मायरासाठी हे वर्ष देखील खूप खास आहे, कारण की मायराचं एक नवीन गाणं आलं ओ. होतं आणि तिच्यासाठी हे पदार्पण होतं आणि खूप नॅचरल ऍक्टिंग होती तिची, खूप क्यूट दिसत होती. मला आईसारखं व्हायचंय हे गाणं होतं आणि किती खास आहे तिच्यासाठी. खूप मजा. मग पदार्पण वगैरे काही नाही, कारण मला वाटत नाही की ती काही रेग्युलरली काम करेल किंवा करणार आहे. ते अवधूत गुप्ते त्यांना ह्याचं संपूर्ण श्रेय जातं, कारण त्यांनी त्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली की मायराला ह्या गाण्यात घ्यावं. आणि मला असं वाटतं की अवधूत गुप्ते यांच्यासारखा मेंटॉर मिळणं, इतक्या लहान वयात त्यांच्याकडनं शिकायला मिळणं, त्यांच्या गाण्यावर काम करता येणं, त्यांनी केलेलं गाणं, अवधूत गुप्तेंचं गाणं, त्याच्यावर मायराला काम करता येणं, आय थिंक मायरासाठी पर्वणी आहे. आय ऑलवेज बी थँकफुल टू अवधूत अँड गिरिजा फॉर थिंकिंग ऑफ मायरा. आणि पण मला नाही वाटत की ती तिचं पदार्पण वगैरे, कारण ते उन्हाळ्याच्या सुट्टीतला एक उपक्रम आहे. आय डोंट थिंक ती काही पदार्पण वगैरे करते. खूप लहान आहे, तिला तिच्या हिशोबाने निवडू दे, तिला काय व्हायचंय, तिला कोण व्हायचंय. आणि हे असं वय आहे की दर 6 महिन्यांनी आवडी बदलत असतात. सो लेट हर एन्जॉय लाईफ. पदार्पण ज्या क्षेत्रात जेव्हा व्हायचं तेव्हा होईलच. थँक्यू सो मच स्वप्नील, माझे संवाद साधल्यासाठी. आणि गणपती बाप्पा मोरया. आणि लोकशाहीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.